वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. भगवंतांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेने आपण श्रीमद भागवताच्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. कालच्या भागामध्ये आपण बघितले की भीष्म पितामह शरशय्येवर पडलेले आहेत आणि आता युद्धाचा पुढचा भार गुरु द्रोणाचार्यांच्यावर आलेला आहे. कारण कौरवांचे पुढचे सेनापती म्हणून गुरु द्रोणाचार्यांना नेमलेले आहे. द्रोणाचार्य खूप गंभीर झालेले होते. त्यांच्या मनामध्ये हाच एक विचार येत होता की मी गुरु आहे, पांडव आणि कौरव दोघांचाही गुरु आहे, दोघेही माझे शिष्य आहेत. मी आता कोणाविरुद्ध पूर्ण मनाने युद्ध करू? मी पांडवांच्या विरुद्ध युद्ध करू शकणार नाही, पांडव पण माझे शिष्य आहेत. अशी त्यांच्या मनामध्ये चलबिचल सुरू होती. ते गंभीर होते. त्यांच्या मनामध्ये सारखे असे विचार येत होते. त्या दिवशी एवढे झाले तरी शेवटी ते सेनापती होते कौरवांचे, त्यामुळे त्यांना युद्ध करणे आवश्यक होते. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, कितीही द्विधा मनस्थितीमध्ये गुरु द्रोणाचार्य असले तरी सेनापती म्हणून त्यांना काही निर्णय घेणे किंवा युद्ध करणे आवश्यक होते. युद्धाची सुरुवात झाली. त्या दिवशी युद्ध करत असताना द्रोणाचार्यांनी एक भयंकर निर्णय घेतला. त्या दिवशी मुख्य रणभूमीमध्ये अर्जुन नव्हता. तो दुसऱ्या बाजूच्या युद्धामध्ये अडकलेला होता. कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये युद्ध केले जायचे. ज्या दिवशी द्रोणाचार्यांनी एक भयंकर निर्णय घेतला, ज्याचे परिणाम पुढे खूप होणार होते, त्या दिवशी अर्जुन मुख्य रणभूमीमध्ये नव्हता. तो दुसऱ्या मोठ्या युद्धामध्ये अडकलेला होता. तो दुसऱ्यांशी युद्ध करत होता आणि हीच संधी द्रोणाचार्यांनी घेतली. द्रोणाचार्यांनी एक गुंतागुंतीची युद्ध रचना तयार केली, चक्रव्यूह. बऱ्याच जणांना चक्रव्यूहाबद्दल, त्या आधारित ती जी गोष्ट आहे अभिमन्यूची, ती बऱ्याच जणांना माहिती. आपण पण लहानपणापासून ही गोष्ट ऐकलेली आहे. आता तो भाग येणार आहे. अत्यंत वेदनादायी, दुःखदायी हा भाग आहे. आता आज आपण हा भाग बघणार आहोत. द्रोणाचार्यांनी एका गुंतागुंतीची युद्ध रचना केली, चक्रव्यूह. तो असा व्यूह होता की आत जाणे त्यामध्ये शक्य होते, पण त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. याची माहिती आतमध्ये जाणे आणि बाहेर येणे याबद्दल श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांनाही माहित होते. आणि हे गुरु द्रोणाचार्यांना माहित होते की अर्जुन त्यावेळेला तिथे नाहीये. अर्जुनाला हे माहित आहे, चक्रव्यूहचा भेद करणे अर्जुनाला माहित आहे, हे गुरु द्रोणाचार्यांना माहित होते. आणि तीच संधी त्यांनी घेतली की अर्जुन तिथे नाही, चक्रव्यूहची रचना, ज्यामध्ये जर कोणी गेले, पांडवांचं सैन्य आतमध्ये गेले तर ते बाहेर पडू शकणार नाही, पांडवांचे वीर आत गेले तर ते बाहेर पडू शकणार नाहीत. कारण भेदन करून बाहेर येणे हे फक्त अर्जुनाला माहित होते, बाकी कोणालाही माहित नव्हते. आणि हाच संधीचा फायदा द्रोणाचार्यांनी उचलला. अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र. त्याने आपल्याला आता एक छोटीशी, अभिमन्यू चक्रव्यूह भेदणार आहे आणि तो त्यातून बाहेर का पडू शकत नाही याबद्दल एक छोटीशी माहिती आपल्याला मी देणार आहे. अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र, अर्जुन आणि सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू. त्याने चक्रव्यूह प्रवेशाची विद्या ऐकलेली होती. ती आईच्या पोटात असताना, गर्भात असताना. आपण जे नेहमी म्हणतो गर्भसंस्कार, तर गर्भ हा नेहमी प्रत्येक गोष्ट ऐकत असतो, चांगली आणि वाईट.
ती सगळी गोष्ट गर्भ ऐकत असतो. आता अर्जुन अभिमन्यूनी आईच्या गर्भात, सुभद्रेच्या गर्भात पोटात असताना चक्रव्यूहाबद्दल माहिती ऐकलेली होती. ती कशी काय ऐकलेली होती? तर एक दिवस राजमहालामध्ये सुभद्रा, अर्जुन आणि श्रीकृष्ण बसलेले होते. सुभद्रा गर्भवती होती. ती थोडीशी आळसावलेली होती. ती एका पलंगावर बसलेली असते आणि बाजूच्या राजसिंहासनावर अर्जुन आणि श्रीकृष्ण युद्ध विद्येवर चर्चा करत असतात. त्या चर्चेतून ती चर्चा चालू असते. अर्जुन आणि श्रीकृष्णाची चक्रव्यूहाबद्दल चर्चा चालू असते. प्रत्येक गोष्टीमागे मी आपल्याला नेहमी सांगते, नियती आणि पुढे काय घडणार आहे हे भगवंतांना माहित असते आणि त्यानुसार ती भगवंत ती लीला करत असतात. अर्जुन आणि श्रीकृष्ण चक्रव्यूहाच्या या युद्ध विद्येवर चर्चा करत होते आणि ती चर्चा चालू असताना आतमध्ये प्रवेश कसा करायचा इथपर्यंत चर्चा ज्या वेळेस येते त्यावेळेस तो गर्भ ऐकत असतो. आतपर्यंत जाणं, चक्रव्यूहाचं भेदन कसं करणं, आतमध्ये जायचं, पण ते चक्रव्यूह तोडून बाहेर कसं यायचं हे सांगायच्या वेळेत जी वेळ येणार असते त्यावेळेस सुभद्रेला झोप लागते. तिला झोप येते कारण ती गर्भवती असल्यामुळे ती आळसावलेली असते आणि तिला थोडीशी डुलकी लागते. आणि श्रीकृष्ण ज्या वेळेला बघतात सुभद्रा झोपलेली आहे त्यावेळेला ते अर्जुनाला चर्चा करण्यापासून थांबवतात. ही नियती होती. ही भगवंतांना माहित होते नियती. ही भगवंतांना नियती माहित होते की अभिमन्यूनी फक्त इतकेच ऐकणे हे विधी लिखित आहे. त्यामुळे अभिमन्यूला फक्त प्रवेश करण्याची पद्धत समजलेली होती गर्भात असताना, पण बाहेर पडण्याची पद्धत समजलेली नव्हती. आता हे का घडले याचा अर्थ असा पण घेतला जातो, नियतीनेच त्याला ते अर्धवट ज्ञान दिलेले होते, ते विधी लिखित होते. पण आपण भगवंतांचा जर त्याच्यातून हेतू समजावून घेतला, कारण आपल्याला श्रीमद भागवतातून अनेक अर्थ समजून घ्यायचे आहेत, भगवंतांचे हेतू समजून घ्यायचे आहेत, तसाच यामागे भगवंतांचा पण एक हेतू होता आणि हा अत्यंत महत्वाचा अर्थ आहे. हा अगदी समजून घ्या. श्रीकृष्ण सर्वज्ञ होते. त्यांना माहित होते की भविष्यात अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये प्रवेश करावा लागणार आहे आणि तो एका बलिदानाचा भाग ठरणार आहे आणि तो बलिदानाचा एक भाग असणार आहे. अभिमन्यूचं बलिदान काहीतरी घडण्यासाठी होणार आहे आणि हे भगवंतांना माहित होते, भगवान श्रीकृष्णांना माहित होते आणि म्हणूनच त्यांनी ज्या वेळेला प्रवेशाची आतमध्ये प्रवेश करण्याची पद्धत झाली ती गर्भाने ऐकली हे त्यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अर्जुनाला पुढची पद्धत सांगण्यापासून थांबवलेले होते. म्हणूनच ही अशी घटना घडली किंवा ही घडवली गेली की अभिमन्यूला पूर्ण ज्ञान मिळाले नाही. ही कोणतीच चूक नव्हती, ही कुणाचीच चूक नव्हती. सुभद्रेचं झोपणं ही चूक नव्हती, अर्जुनानी आणि श्रीकृष्णाने अर्धवट सांगणं ही चूक नव्हती. ही नियतीची रचना होती. ही सगळं नियतीच्या मनामध्ये जे आहे तेच होती. ही नियतीची रचना होती म्हणजे पुढच्या एका मोठ्या घटनेची ही नांदी होती. द्रोणाचार्यांनी अर्जुन अनुपस्थित आहे हे बघून चक्रव्यूह उभा केला. पांडव सेना हे बघून अडचणीत आली कारण हा चक्रव्यूह फक्त अर्जुन भेदू शकला असता आणि हे बघून अभिमन्यू बालवीर होता, लहान होता अभिमन्यू, पण अभिमन्यूनी हा निर्णय घेतला की अर्जुन तिथे नाहीये. ते बघून त्यांनी निर्णय घेतला आणि तो पुढे झाला आणि म्हणाला या चक्रव्यूहामध्ये मी प्रवेश करतो आणि त्यांनी चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला. अत्यंत धाडसाने अभिमन्यूने, एका लहान कुमारवयीन अभिमन्यूने चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला. एक एक स्तर तो तोडत पुढे गेला. पूर्ण चक्रव्यूहाची रचना अतिशय गुंतागुंतीची रचना असते. प्रत्येक भाग भेद करत तोडत तोडत तो आतमध्ये गेला
आणि पूर्ण आत गेल्यानंतर त्याला बाहेर पडण्याचा मार्ग माहित नव्हता. कारण फक्त भेदन करणे त्यांनी ऐकलेले होते गर्भात असताना, पण परत वेगळ्या मार्गाने परत दुसरा मार्ग भेद करत चक्रव्यूहाच्या बाहेर पडणे हे त्याला माहित नव्हते. आणि याच वेळेला पांडव सेनेला बाहेर अडकवलं गेलं. पांडव सेने जसाही अभिमन्यू आत गेला त्यावेळेला पांडव सेनेला बाहेर रोखलं गेलं. त्यामुळे अभिमन्यूच्या मदतीला कोणीही पांडव सेना किंवा बाकी चारीही पांडव जाऊ शकले नाहीत. आणि पांडव सेनेला बाहेर रोखून ठेवण्याचं काम केलं जयद्रथाने. आणि म्हणून अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये फक्त एकटा पडला. कुठलीही पांडव सेना आणि बाकी चारही पांडव युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव समोर दिसत असून अभिमन्यूच्या मदतीला आज जाऊ शकले नाही. तरीही अभिमन्यू अनेक योद्ध्याशी एकटा लढत होता. अनेक योद्ध्याशी त्याने एकट्याने लढा दिला. शौर्याने तो लढत राहिला. पण शेवटी अधर्म होता कौरवांच्या बाजूने आणि अधर्माने त्यांनी कौरवांनी नियम मोडून एकटा जर हा युद्धाचा नियम असतो, युद्धामध्ये अनेक नियम असतात, पण कौरवांनी खूप नियम तोडलेले होते. आणि तसाच अभिमन्यूच्या बाबतीमध्ये पण त्यांनी एक नियम मोडला की एकटा असताना सगळ्यांनी त्याच्यावर आक्रमण करायचं नसतं. कुठल्याही वीरावर तो वीर एकटा लढत असताना बाकी सगळ्यांनी एकत्रितपणे त्याच्यावर आक्रमण करायचं नसतं, हल्ला करायचा नसतो. एकाशी एकानीच लढायचा हा युद्ध नियम होता. तो युद्ध नियम कौरवाने तोडला आणि अभिमन्यूवर सगळ्यांनी मिळून हल्ला केला. आणि यामुळे अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाली. अतिशय दुःखदायी, वेदनादायी हा प्रसंग होता. बालवीर एकटा चक्रव्यूहामध्ये अडकलेला होता. तो एकटा होता, त्याच्या मदतीला कुठलीही पांडव सेना नव्हती. आणि त्याच्यावर अधर्माने कौरवांच्याकडच्या वीरांनी सगळ्यांनी मिळून हल्ला केला आणि त्याला वीरगती प्राप्त झाली. बाल अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झालेला होता. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, ही घटना फक्त युद्ध नव्हती, ही होती नियतीची नांदी. पुढे होणाऱ्या महासंग्रामाची ही सुरुवात होती. धर्म आणि अधर्माच्या अंतिम संघर्षाची ही दिशा होती. हे अर्धवट ज्ञान नव्हते, ही भविष्यात घडणाऱ्या काही घटनांची नांदी होती. ही नियती आणि धर्माच्या व्यवस्थेचा एक भाग होती. शुकदेव महाराज थोड्या वेळ शांत झाले. त्यानंतर ते म्हणाले, राजन, अभिमन्यूच्या वधानंतर युद्ध अधिकच क्रूर झाले. आता कौरव सेनेचा भार पूर्णपणे गुरु द्रोणाचार्यांच्या खांद्यावर होता. द्रोणाचार्य देखील यावेळेला अधर्माने वागलेले होते. द्रोणाचार्य रणभूमीत उभे होते. त्यांच्या मनामध्ये सतत एकच विचार येत होता. त्यांना माहित होते की मी आत्ता जो अभिमन्यूच्या बाबतीमध्ये मी जे केलेलं आहे हे पूर्णपणे अधर्म आहे. पण ते मनात सतत एक विचार करत होते की मी हे युद्ध थांबवू शकत नाही का. ते गुरु होते. ते गुरु असल्यामुळे त्यांना सतत वाटत होते की मी हे युद्ध थांबवू शकत नाही का. पण आता ते सेनापती होते. आता ते गुरु नव्हते, आता ते कौरवांचे सेनापती होते. त्यांच्या मनामध्ये खूप संघर्ष सुरू होता. कर्तव्याविरुद्ध भावना, गुरु विरुद्ध युद्ध धर्म आणि पुत्र मोह, अशा अनेक गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये संघर्ष सुरू होता. द्रोणाचार्याच्या नेतृत्वाखाली कौरव सेना अत्यंत शक्तिशाली झालेली होती. ते पांडव सेनेला मागे मागे ढकलत नेत होते. पांडव चिंतेत पडलेले होते, कारण अजून अर्जुन दुसऱ्या बाजूला दुसऱ्या युद्धामध्ये अडकलेला होता. त्यावेळेला श्रीकृष्णांच्या मनामध्ये हाच विचार आला, जोपर्यंत द्रोणाचार्य हातातलं शस्त्र खाली ठेवत नाहीत तोपर्यंत कौरव सेनेवर विजय मिळवणे अशक्य आहे. आणि त्याच वेळेला भगवंतानी एक योजना ठरवली.
द्रोणाचार्यांचं मनोबल तोडायची. कारण त्याशिवाय द्रोणाचार्य हरले नसते आणि द्रोणाचार्य हरल्याशिवाय किंवा द्रोणाचार्यांना वीरगती प्राप्त झाल्याशिवाय कौरवांवर विजय मिळवता आला नसता. श्रीकृष्णांनी ठरवले की द्रोणाचार्यां काहीतरी आता आपण केले पाहिजे. मग त्यांच्या मनामध्ये हाच विचार आला आणि त्यांनी ठरवले की द्रोणाचार्यांचा अतिशय द्रोणाचार्यांना आपला मुलगा पुत्र अश्वत्थामाबद्दल अत्यंत अत्याधिक प्रेम होते आणि जोपर्यंत त्यांना असे वाटणार नाही की आपला पुत्र युद्धामध्ये मरण पावला आहे तोपर्यंत ते युद्ध थांबवणार नाही. आणि यासाठी श्रीकृष्णाने मदत घेतली युधिष्ठिराची. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की तुला काही काळासाठी काही क्षणासाठी अर्धसत्य बोलायचे आहे. युधिष्ठिर धर्मप्रिय होते, ते कधीही खोटं बोलायचे नाही. त्यांना त्यांच्यासाठी खोटं बोलणं अत्यंत कठीण होते. पण श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की मी तुला पूर्णपणे खोटं बोलायला सांगत नाही, तुला अर्धसत्य सांगावे लागणार आहे युद्धासाठी. त्यांनी सांगितले की तुला आता फक्त म्हणायचे आहे, तो मी एक तुम्हाला फक्त संस्कृत मधला श्लोक सांगतेय. अश्वत्थमा हतोस्ति नरोवा कुंजरोवा. मी थोडस सांगते, हा तसा खूप मोठा श्लोक आहे पण हा एवढा मी नाही सांगत. त्यांनी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की तू फक्त एवढंच मोठ्यांदी म्हणायचं आहेस, अश्वत्थमा हतोस्ति आणि नरोवा कुंजरोवा हा तू फक्त हळू आवाजामध्ये म्हणायचा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अश्वत्थमा मरण पावला आहे, पण तो हळू आवाजात तू एवढं म्हणायचं आहे की तो मनुष्य आहे की हत्ती आहे मला माहित नाही. कारण तिकडे कौरवांच्याकडे एका हत्तीचं नाव अश्वत्थमा होते. म्हणजे द्रोणाचार्यांच्या पुत्राचं नाव पण अश्वत्थमा होते आणि एका हत्तीचं नाव पण अश्वत्थमा होते. त्यामुळे श्रीकृष्णाने त्याला सांगितले, युधिष्ठिरांना सांगितले की तुला फक्त एवढेच म्हणायचे आहे की अश्वत्थमा मरण पावला आहे, तो मनुष्य आहे की हत्ती हे मला माहित नाही. आणि हे ज्या वेळेला शब्द मोठ्यांदी उच्चारले गेले, द्रोणाचार्यांच्या कानावर हे शब्द गेले, सगळीकडे आवाज चर्चा सुरू झाली, अश्वत्थमा मरण पावलेला आहे, अश्वत्थमा मरण पावलेला आहे. त्यावेळेला ते ऐकून द्रोणाचार्य स्तब्ध झाले आणि त्यांना एक क्षणाकरता वाटले की माझा पुत्र अश्वत्थमा मृत झालेला आहे, युद्धामध्ये वीरगती त्याला प्राप्त झालेली आहे. त्यांना फक्त युधिष्ठिरावर विश्वास होता. त्यामुळे ते युधिष्ठिराकडे गेले आणि युधिष्ठिराला त्यांनी विचारले की धर्मराज, अश्वत्थमा मृत झाला आहे, मरण पावला आहे असे मला कळले, हे खरे आहे का? तर त्या क्षणी धर्मराजांनी फक्त एवढे हळू आवाजात सांगितले, नरोवा कुंजरोवा. मला माहित नाही की कोण गेला आहे, मनुष्य का हत्ती. आणि हे शब्द ऐकले की द्रोणाचार्यांचे हात थरथरले आणि त्यांच्या हातातले धनुष्य खाली पडले. हे बघून धर्मराजांनी मान खाली केली, कारण त्यांना लक्षात आले की आपल्या अर्धसत्य बोलण्यामुळे द्रोणाचार्यांना अत्यंत वेदना झालेल्या आहेत. आणि त्यानंतर द्रोणाचार्य म्हणाले की जर माझा पुत्रच नाही जिवंत राहिला तर हे युद्ध माझ्यासाठी अर्थहीन आहे. ते शांतपणे त्यांनी त्यांच्या हातातली शस्त्र सगळी ठेवली, ते शांतपणे रथातून उतरले आणि ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले. आता शुकदेव महाराज म्हणाले, राजन, आता आली होती एका दिव्य भागाची वेळ. एका नियतीने आधीच ठरवून ठेवलेला भाग आता येणार होता. जसेही द्रोणाचार्य शांतपणे ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले, दृष्टद्युम्न पुढे आला. तो द्रुपद राजाचा पुत्र होता, त्याचा जन्मच झालेला होता द्रोणाचार्यांच्या वधासाठी. दृष्टयुम्नाने धनुष्य उचलले, एक अंतिम बाण सोडला. तो बाण द्रोणाचार्यांचा
वध करण्यासाठी त्यांच्या हृदयाला लागला आणि द्रोणाचार्य तो बाण जसाही त्यांच्या हृदयाला लागला, द्रोणाचार्य हळूहळू जमिनीवर कोसळले. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही क्रोध नव्हता. द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर होती फक्त शांतता. ते कोसळत असताना म्हणाले, मी माझे कर्तव्य पूर्ण केले प्रभो, आणि त्यांनी शांतपणे आपले प्राण सोडले. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, हा प्रसंग युद्ध नव्हता, तो होता धर्म आणि सत्याचा कठीण संघर्ष, गुरु आणि कर्तव्य याचा शेवटचा क्षण होता तो, आणि नियतीचा अट्टळ निर्णय होता. प्रत्येक वेळी ठरलेले होते कुणाचा वध कुणाच्या हातून होणार, आणि हे सगळे आधीच नियतीने लिहून ठेवलेले होते. फक्त श्रीकृष्ण त्यावेळेला त्या दृष्टीने चालत होते, आणि त्या दृष्टीने त्या व्यक्तींना त्या लोकांना समोर आणून उभं करत होते, आणि ती नियती तिथे ती गोष्ट घडवून आणत होती. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, द्रोणाचार्यांच्या पतनानंतर रणभूमी अधिकच भीषण झाली. द्रोणाचार्य कोसळल्यानंतर मात्र कौरव सेना हादरली गेलेली होती आणि पांडव सेना उत्साहित झालेली होती. पण अजून युद्ध थांबलेले नव्हते. आता अजून काहीतरी घडणार होते. अजून कुणाचा तरी नियतीने ठरवून ठेवलेला वध होणार होता. अभिमन्यूचा मृत्यू झालेला होता. पांडव सगळे विसरलेले नव्हते. ते दुःखी होते, पण युद्ध चालू होते, त्याच्यामुळे त्यांना ते दुःख दाखवण्याची देखील वेळ आलेली नव्हती. आणि अर्जुन जसाही दुसऱ्या भागातून इकडे आला, आणि त्यावेळेला ज्या वेळेस त्याला कळले की आपला मुलगा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकून वीरगतीस प्राप्त झालेला आहे, त्यावेळेला त्याचे मन संतापाने भरून गेले. त्याच वेळेस त्याला पांडवांच्याकडून बाकीच्या चारही पांडवांच्याकडून कळले की जयद्रथाने सगळी पांडव सेना बाहेर अडवून धरलेली होती, आणि त्यामुळे अभिमन्यूच्या मदतीला कोणीही पांडव जाऊ शकले नाहीत, पांडव सेना जाऊ शकली नाही, आणि त्यामुळे तो आतमध्ये चक्रव्यूहामध्ये एकटाच अडकून वीरगतीला प्राप्त झालेला आहे. ते ऐकून, या सगळ्या घटना ऐकून अर्जुन संतापून म्हणाला की हा जयद्रथ माझ्या पुत्राच्या मृत्यूस कारणीभूत आहे. आणि हे ऐकून, हे ज्यावेळेस अर्जुनाने म्हटले, त्यावेळेस युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव यांनीही हे मान्य केले की जयद्रथामुळे आम्ही त्याच्या मदतीला, अभिमन्यूच्या मदतीला जाऊ शकलो नाहीत, आणि म्हणून अभिमन्यूला वीरगती प्राप्त झालेली आहे. आणि त्या क्षणी अर्जुनाने एक भीषण शपथ घेतली, भीषण प्रतिज्ञा केली की आज सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करेन, आणि ते जर मला जमले नाही तर मी स्वतः अग्नी प्रवेश करेन. आणि त्यानंतर मात्र पूर्ण रणभूमीमध्ये एकच नाव गाजत होते, घुमत होते, जयद्रथ. जयद्रथ वध आज होणार आहे. अर्जुनाची ही प्रतिज्ञा ऐकून जयद्रथ घाबरला. त्याला माहित होते की अर्जुनाने ही मोठी प्रतिज्ञा, भीषण प्रतिज्ञा केलेली आहे, आता माझा वध हा होणारच. त्याची भीती बघून दुर्योधनाने त्याला पूर्ण संरक्षण द्यायचे ठरवले. कौरव सेना त्याने पूर्ण जयद्रथाच्या भोवती सैन्याची भिंत बनवल्यासारखी बनवून उभी केली. युद्ध अधिक तीव्र होत चाललेले होते. दोन्हीही बाजूंचे युद्ध भयंकर झालेले होते. सूर्य हळूहळू मावळायच्या दिशेने चाललेला होता. अर्जुन चिंतेत पडला की सूर्य मावळत चाललेला आहे, पण मला जयद्रथ समोर दिसत नाहीये. कौरवांच्या पूर्ण संरक्षण भिंतीमुळे मी जयद्रथापर्यंत जाऊ शकत नाही, माझे बाण जयद्रथापर्यंत जाऊ शकत नाहीत. जयद्रथाचा वध मी करणार कसा? आता मी काय करायचे, हा या चिंतेमध्ये अर्जुन पडलेला होता. पण ज्या वेळेला ज्याचे सारथी श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण असतात, तिथे अशी घटना तर घडणारच नव्हती. तिथे तर न्याय होणार होता, तिथे तर सत्य बाजूला होते. आणि श्रीकृष्ण हसले. अर्जुनाची चिंता त्यांनी बघितली आणि श्रीकृष्ण हसले
आणि त्या क्षणी श्रीकृष्णाने थोडासा रथ पुढे नेला आणि त्यांनी एक दिव्य युक्ती केली. आपल्या योगमायेनी त्यांनी काही क्षणासाठी म्हणून सूर्याला झाकून टाकले. आणि जसेही त्यांनी योगमायेनी सूर्याला झाकून टाकले, त्यावेळेला संपूर्ण युद्धभूमीवर सूर्य मावळला आहे असा भास निर्माण झाला. ही सगळी भगवंतांची लीला होती. आणि जसाही सूर्य मावळलाय असा भास झाला, पूर्ण अंधार पडला, हे बघितले की कौरवांच्या सगळ्या कौरवांना, कौरव सेनेला आनंद झाला. कौरव सेना आनंदित झाली. सगळ्यांना वाटले की अर्जुन हरला आणि आता अर्जुनाला अग्निप्रवेश करावा लागणार, म्हणजे पांडव सेना आता पूर्णपणे हरली गेली. एका अर्जुनामुळेच पांडव सेना विजयी होऊ शकली असती. अर्जुनाने अग्निप्रवेश केला म्हणजे पांडव सेना हरलेली आहे. जयद्रथाला सुरक्षित वाटायला लागले आणि तो आनंदाने ती संरक्षणाची जी भिंत उभी केलेली होती कौरव सेनेची, ती बाजूला सरकवून पुढे झाला, थोडासा पुढे झाला आणि तीच वाट बघत होते भगवंत. जसाही ती संरक्षण भिंत सरकवून जयद्रथ पुढे आला, त्याच वेळेस भगवंतानी योगमायेने घातलेले सूर्यावरचे आवरण दूर केले आणि क्षणात सूर्य परत तळपाळायला लागला. आणि त्याच वेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, आता वेळ आलेली आहे जयद्रथ वधाची. किती सुंदर श्रीकृष्णांची लीला होती. श्रीकृष्णानी अर्जुनाला अग्निप्रवेश, अर्जुनाला तर अग्निप्रवेश त्यांनी करूच दिला नसता, कारण ते त्याचे सारथी होते. सारथी म्हणजे नुसते सारथी नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करणारे आणि त्याला वाचवणारे हे सारथी होते. योगमायेने आवरण दूर केलं, सूर्य तळपायला लागला, समोर जयद्रथ होता आणि तिकडे सूर्य तळपत होता. आणि तेव्हापासूनच ही म्हण निघालेली, हा सूर्य हा जयद्रथ. म्हणजे श्रीकृष्णाने सांगितले, पार्था, हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे. आता वेळ आलेली आहे जयद्रथ वधाची. अर्जुनाने क्षणात गांडी उचलले. त्याच्या चेहऱ्यावर क्रोध होता, त्याच्या मनामध्ये अभिमन्यूच्या वीरगतीची वेदना होती. त्याने एक दिव्य बाण घेतला. तो बाण आकाश फाडत गेला आणि क्षणात जयद्रथाचा वध झाला. संपूर्ण कौरव सेना हादरली, कारण हे कुणालाही अपेक्षित नव्हते की भगवंत ही योगमाया करतील आणि त्या मायेला सगळेजण फसतील आणि जयद्रथाचा वध होईल. दुर्योधन संतापला, पण युद्ध थांबले नाही. द्रोणाचार्य गेल्यानंतर कौरव सेना अशीही नेतृत्वहीन झालेली होती. तेव्हा कौरवांनी आता परत काहीतरी एक वेगळी नियतीने आखून दिलेला एक वेगळा संहार येणार आहे. जयद्रथ वध झाला, द्रोणाचार्यांचे पतन झाले, दुर्योधन संतापलेला होता, कौरव हवालदिल झालेले होते. पण कौरवांनी परत एक नवीन महान योद्धा सेनापती म्हणून पुढे आणला. राजन आणि श्रोते हो, आता प्रवेश होणार आहे या युद्धामध्ये कर्णाचा प्रवेश. अत्यंत वीर आहे हा योद्धा. तो सेनापती म्हणून, कौरवांचा सेनापती म्हणून आता येणार आहे. कर्ण रणभूमीमध्ये सेनापती म्हणून येणार आहे, त्याचा रथ येणार आहे पुढे. पण आता कर्ण आणि अर्जुन समोरासमोर उभे राहणार आहेत. दोन महान धनुर्धर एकमेकासमोर उभे राहणार आहेत. संपूर्ण रणभूमी त्यांचा महासंग्राम बघणार आहे. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, द्रोणाचार्याच्या पतनानंतर युद्धाचा प्रवाह जयद्रथ वधाकडे वळला होता. जयद्रथ वध झाला आणि आता कर्ण आणि अर्जुनामधला महासंग्राम आपण बघणार आहोत. श्रोते हो, उद्याचा अध्याय देखील असाच वेदनादायी आहे. असाच कुणाचा तरी वध होणार आहे. कुणाच्या तरी शापामुळे झालेल्या, जो कोणाला तरी शाप, एका महान योद्ध्याला मिळालेला शाप, आणि त्यामुळे त्याचा वध, हे उद्या बघणार आहोत. हे सगळे विधी लिखित आहे. हे भगवंतांना माहित आहे, बाकी कोणालाही हे माहित नव्हते.
पण भगवंतांना हे माहित आहे, भगवंतांना पण या गोष्टीचा त्रास होत आहे, पण ही नियती आहे आणि ही अटळ आहे. त्यामुळे हे सगळे आपण आता उद्याच्या भागात बघणार आहोत. उद्याच्या भागापर्यंत आपण अखंड भगवंतांचे नामस्मरण करूयात आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या उद्याच्या भागासाठी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु.